कळवण तालुका प्रशासकीय इमारत येथे 1 जानेवारीपासून DYFI संघटना यांच्याकडून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। शबरी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी समाजाला काही महिन्यांपूर्वी आदिवासी कोट्यातील 1 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले होते। त्या अनुषंगाने कळवण सुरगाणा तालुक्यातील आदिवासी लाभार्थींनी फॉर्म भरून आपापल्या तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून प्रकल्प कार्यालयात फाईल पाठवण्यात आल्या होत्या। या फाईलवर आतापर्यंत काही कारवाई झाली नसल्याने DYFI संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित गावी यांच्या अध्यक्षतेखाली उपोषण करण्यात आले। या उपोषणाला विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शक्ती सेना, सत्यशोधक बहुजन आघाडी, जय आदिवासी युवा शक्ती, आदिवासी रावण किंग फाउंडेशन या आदिवासी संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। तसेच कळवण सुरगाणा तालुक्यातील माजी आमदार JP गावी यांनी पाठिंबा देत सरकारला व प्रशासनाला अल्टिमेटम दिले की यावर लवकर उपाययोजना करण्यात आली नाही तर नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात येईल। नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री यांनी जिल्ह्यात 25,000 घरकुलाचा टार्गेट दिलेला असताना प्रशासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे असा आरोपही यावेळी गावित यांनी केला। त्याला पास केलेले आहेत, त्याचा ठराव मंजूर केलेले आहेत। ते संबंध घरकुलाचे ठराव घेऊन आणि त्यांच्या प्रस्ताव हे BDO मार्फत प्रकल्प अधिकाऱ्यापर्यंत आलेले आहेत। परंतु आता प्रकल्प स्तरावरती ते तसे धुळखात पडले आणि ते पाठीमागे देण्याच्या तयारीमध्ये होते आणि त्यामुळं इथं हे नाईलाजाने ही संबंध घरकुल योजना लोकांपर्यंत गेली पाहिजे, लाभार्थी त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे, याच्यासाठी हे आंदोलन सुरू केलं। आंदोलन सुरू केल्यानंतर लक्षात आलं की याच्यासाठी पैसे आहेत। मंत्री पण म्हणतात, काल मी गेलो होतो विजयकुमार गावित साहेबांना भेटलो, त्यांच्या बंगल्यावरती मुंबईला गेलो, चित्रकूट म्हणजे बंगल्यावरती, आणि त्यांनी सांगितलं की असं कुठल्याही महाराष्ट्रामध्ये वंचित लाभार्थी राहणार नाही। जिथं ज्याला टार्गेट दिलेलं आहे त्याच्यापेक्षा प्रस्ताव जास्त असतील तर ते सुद्धा विचारात घेतले जातील, ते वेटिंगवरती ठेवले जातील आणि ज्या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे ते पूर्ण होत नाही तिथं उरलेलं टार्गेट त्या ठिकाणी त्याला डायव्हर्ट केलं जाईल आणि त्याच्यामध्ये त्या प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळेल। चेतन जाधव, मी नाशिककर न्यूज, कनाशी।